उचलून नजर पाहिलंय आमच्या जय भीमवालीला। पूर्वीच्या काळी आपल्याला बैलगाडीला सुद्धा शिव देत नव्हते, बाबासाहेबांना बैलगाडीला सुद्धा शिव दिलं नव्हतं। मग बाबासाहेबांनी काय केलं, बैलगाडा वेगळा केला आणि बैल वेगळी केली आणि बैलांना झुपलं कुठं, नांगराला। मग आपण आता काय करायचं, उचलून नजर पाहिलंय आमच्या ताई माईला। भारतातल्या नव्हे जगातल्या कुठल्याही लेखीकडे जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर मग आपण पण काय कमी नाही, म्हणून आपण काय करायचं, उचलून नजर पाहिलंय आमच्या ताई माईला। मग नांगरा सकट बैल लावतो या बंद आमच्या भीम भगिनीकडून 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे, धन्यवाद। म्हणून आता परत एकदा आता एवढं ह्याच्या साईड तर उठून नाचा, थोडं जागेवर तर उठा, सन्मान आपल्या भीमरायांचा सन्मान म्हणून। काय लोक तुमची बहीण आहे, तुमची मुलगी आहे, तुमची बहीण तुमची मुलगी तुम्हाला एवढं आव्हान करते, तिच्या एक शब्दाला मान द्या, काय होणार आहे, मला पण तेवढाच आनंद मिळेल हो। माझ्या गाण्यावर कोणतरी नाचतं, ऐका ना, तुमच्या गावात येऊन तुम्हाला आव्हान केले, फक्त उठून उभा राहा ओ ताई, उभा राहा ना, कारण पुढचं पण तुमच्यासाठीच गाणार आहे मी। ऐका की ह्या भारतात एखाद्याला उभं राहा म्हणलं ना तर ती पळत जाऊन चिठ्ठीला उभं राहतं। या मला द्या पंतप्रधान तिकीट, मला द्या मुख्यमंत्री करा, तुम्हाला उभं राहा म्हणतो, अवघड काय राहिलं मान ठेवलं माझा दादा, एवढे लांबून आले मी, कोल्हापूर वरून आले, ठेवणार की मान, भांडण चालले म्हणून काय म्हणायचंय, उचलून नजर पाहिलंय आमच्या ताई माईला। अरे उचलून नजर पाहिलंय आमच्या जय भीमवालीला। मग नांगरा सकट बैल लावतो मग हे असं का म्हणायचंय, अरे ठेचून काढीन मनोदी त्या आरोही विकास निसर्गन यांच्याकडून एका छोट्याशा भीमकन्येकडून हे 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे, धन्यवाद हो। तसेच माझ्या जातीचं या गाण्यासाठी या गाण्यावर 2 बायका आणि गौतम ही नाचणार, 100 रुपयाचं बक्षीस। मला काही समजलं नाही, लक्ष्मी आणि नंदा हा